नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, बिग बॉस OTT 3 लवकरच सुरू होणार आहे. या वर्षी शोच्या फॉर्मॅट आणि नियमांमध्ये अनेक मोठे बदल होणार आहेत असे बोलले जात आहे. अनिल कपूरही होस्ट म्हणून शोमध्ये ट्विस्ट आणणार आहे. प्रीमियरचा दिवस जसजसा जवळ येत आहे तसतशी या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची नावेही सातत्याने समोर येत आहेत. तर निर्माते गदर 2 अभिनेत्री अमिषा पटेल, त्रिदेव अभिनेत्री सोनम खान, डॉली चायवाला, व्हायरल वडापाव गर्ल चंद्रिका यांच्याशीही चर्चा करत आहेत आणि त्यांना शोची ऑफरही दिली आहे असे रिपोर्ट्समधून समोर आले आहे. हा रिअल लाईफ शो 21 जून पासून जिओ सिनेमावर सुरू होणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण शोमध्ये येणाऱ्या स्पर्धकांची संभाव्य यादी आणि शोशी संबंधित अपडेट्सवर एक नजर टाकूया. मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या आणि रिसेंट अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम खान बिग बॉस OTT 3 मध्ये पुनरागमन करणार आहे. सोनमच्या टीमने या शोची ऑफर दिल्याची पुष्टी केली आहे. सोनम शेवटची 1994 मध्ये सनी देओल आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत इन्सानियत चित्रपटात दिसली होती. गेल्या वर्षी सोनम इंस्टाग्रामवर सक्रिय झाली आणि जुने फोटो शेअर करून पुन्हा चर्चेत आली. त्याचबरोबर गदर एक प्रेमकथा आणि गदर 2 सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचा भाग असलेल्या अमिषा पटेललाही बिग बॉस OTT 3 ची ऑफर मिळाली आहे. सध्या निर्मात्यांच्या फी बाबत अभिनेत्रीशी चर्चा सुरू आहे. अमिषा पटेलचा भाऊ अश्मित पटेल देखील बिग बॉसचा आधी भाग होता. तसेच वडापाव गर्ल उर्फ चंद्रिका दीक्षित, जी अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होते, तिला बिग बॉस OTT 3 च्या निर्मात्यांनी देखील या शोची ऑफर दिली आहे. सध्या तिने शो साईन केलेला नाही, मात्र शो मध्ये तिचे आगमन जवळजवळ निश्चित मानले जात आहे. मित्रांनो, सोशल मीडिया सेन्सेशन डॉली चायवालालाही या शोची ऑफर देण्यात आली आहे. अलीकडेच बिल गेट्सने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर डॉली चायवाला सोबत एक फोटो शेअर केला होता. तर 27 वर्षीय रॅपर रोहित कुमार चौधरीलाही या शो साठी निर्मात्यांनी संपर्क साधला होता. हसल फेम रॅपर रोहित त्याच्या गाण्यांसाठी चर्चेत असतो. त्याच्या युट्यूबवर 1.8 दशलक्ष सबस्क्रायबर्स आहेत. मित्रांनो, यानंतर इमली शो फेम अभिनेता साई केतन राव यालाही बिग बॉस OTT 3 च्या निर्मात्यांकडून ऑफर मिळाली आहे. डेली एक्सप्रेसच्या वृत्तानुसार अभिनेत्याने शो शाईन केला आहे आणि तयारी देखील सुरू केली आहे. तर दिलवाले, गुस्ताकी रू यासारख्या लोकप्रिय म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणारी अभिनेत्री सना सुल्ताना ही देखील बिग बॉस OTT 3 चा भाग असणार आहे. तसेच बिग बॉसच्या न्यूज पेजनुसार लोकप्रिय युट्यूबर अरमान मलिकलाही या शो मध्ये साईन करण्यात आले आहे. 2 लग्न केल्यानंतर अरमान मलिक सोशल मीडियावर चर्चेत आला. त्याचे 4 युट्यूब चॅनलवर 28 दशलक्ष सबस्क्रायबर्स आहेत. मित्रांनो, सोशल मीडिया सेन्सेशन खुशी चौधरी देखील तिचा पती विवेक चौधरी सोबत या शोचा भाग बनू शकते. त्याने अद्याप करारावर स्वाक्षरी केलेली नसली तरी त्याला या शोची ऑफर देण्यात आली आहे. खुशीच्या इंस्टाग्रामवर 8.3 मिलियन फॉलोअर्स आहेत, तर तिचा पती विवेकचे 1.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. पुढे तारक मेहता का उलटा चष्मा या शो मध्ये टप्पूची भूमिका साकारणाऱ्या भव्य गांधीलाही बिग बॉस OTT 3 च्या निर्मात्यांनी संपर्क केल्याचे वृत्त आहे. भव्याने 2017 मध्ये शो सोडला होता आणि त्याच्या जागी राज अनाटपट आला होता. मित्रांनो, बिग बॉस OTT चा पहिला सीझन लोकप्रिय चित्रपट निर्माता करण जोहरने होस्ट केला होता, तर दुसऱ्या सीझन मध्ये सलमान खान शोचा होस्ट होता. आता तिसऱ्या सत्रात पुन्हा यजमान बदलण्यात आला आहे. आता अनिल कपूर हा शो होस्ट करणार आहे. जिओ सिनेमाच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. अलीकडेच बिग बॉस OTT 3 चा एक नवीन प्रोमो रिलीज झाला होता, ज्यामध्ये लिहिले होते, हवामान बदलेल, तापमान बदलेल, अनिल कपूरच्या आगमनाने सर्व काही बदलेल. आमचा होस्ट अनिल कपूर सोबत बिग बॉस OTT 3 च्या खास सीझन साठी सज्ज व्हा. मित्रांनो, सलमान खान बिग बॉस साठी पर एपिसोड 12 कोटी रुपये घेत असे. CSAT.com च्या रिपोर्ट्सनुसार अनिल कपूरला बिग बॉस OTT 3 होस्ट करण्यासाठी पर एपिसोड 2 कोटी रुपये दिले जाणार आहे. अशा परिस्थितीत तो दर आठवड्याला 4 कोटी रुपये आकारणार आहे. तर मित्रांनो, बिग बॉस OTT ची तुम्ही किती आतुरतेने वाट पाहत आहात आम्हाला कमेंट करून सांगा. मित्रांनो, अशाच प्रकारच्या रिसेंट अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.